तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग समारिके। सांग पहिल्या ढालीत कशाचं वर्णन केलं? दुःखाचं. दुसऱ्या ढालीमध्ये त्या दुःखापासून सुटण्याचा उपाय सांगितला. नाही, पहिल्या दुःखाचं कारण सांगितलं. काय दुःखाचं कारण? मिथ्यात्व, म्हणजे 7 तत्वांचं विपरीत श्रद्धान. मग ते प्रत्येक एक तत्वाचं विपरीतता दाखवली त्यांनी. होतं ना सगळीकडे? तू कुठं नव्हती तर विचारते. दुसऱ्या ढाली नव्हती? बरं. तर दुसऱ्या ढालीमध्ये त्यांनी 7 तत्वाबद्दल आपली विपरीत मान्यता कशी असते हे दाखवलं सगळं. म्हणजे जीव आहे तर ज्ञाताद्रष्टा, शरीरापासून वेगळा, पण मानतो काय? शरीराला सुख झालं तर मला सुख, त्यामुळं मी सुखी, मी दुःखी, मी रंकराव, मी माझं धन गृह गोधन हे सगळं परिवार माझं, ही सगळी मान्यता आणि त्याच्यामध्ये जीवत्व बघतो, त्यामुळे जीवाची ती विपरीत मान्यता झाली. तसंच प्रत्येक तत्वाविषयी दाखवलं त्यांनी. आश्रव तत्व दुःख देणार आहे पण त्याला मानतो सुखकारी आहे. असं प्रत्येक तत्वाबद्दल त्यांनी विपरीतता दाखवली. तर मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान आणि मिथ्याचारित्र हे दुःखाचं कारण आहे असं दुसऱ्या ढालीत सांगितलं. तिसऱ्या ढालीत काय सांगितलं? त्या दुःखापासून सुटण्याचा उपाय सांगितला. काय उपाय? त्याच्या विरुद्ध सम्यक दर्शन. मिथ्यादर्शन दुःखाचं कारण आहे, त्याच्यापासून सुटायचं तर उपाय सम्यक दर्शन. मग सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र ह्याचं वर्णन करणार आता 3, 4 आणि 5 ढालीमध्ये, 6 ढालीमध्ये. तर त्याच्यामध्ये सम्यक ज्ञानाचं, सम्यक दर्शनाचं वर्णन केलं तिसऱ्या ढालीत. सम्यक दर्शन कशाला म्हणायचं, त्याचं महत्त्व काय, त्याच्याने काय काय प्राप्त होतं, परत 8 अंगाचं स्वरूप, हे सगळं सांगितलं तिसऱ्या ढालीमध्ये. आणि चौथ्या ढालीत काय सांगितलं? सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्राचं एक पार्ट जे आपण बघितलं आता, अणुव्रत. म्हणजे सम्यक चारित्राचे 2 भेद केले. कुठले? अणुव्रत आणि महाव्रत, किंवा एकदेश चारित्र आणि सकल चारित्र. मग एकदेश चारित्र म्हणजे श्रावकांचं आणि सकल चारित्र म्हणजे मुनींचं. मग चौथ्या ढालीमध्ये अर्ध पार्टमध्ये सम्यक चारित्राचं, एकदेश चारित्राचं वर्णन केलं. आता 5व्या ढालीमध्ये सांगणार आहेत ते 12 भावनांचं वर्णन सांगणार. कशासाठी? कारण त्या 12 भावना आपल्याला मोक्ष, महाव्रतासाठी वैराग्य उत्पन्न करणारे असतात. म्हणजे जो 12 भावनांचं चिंतन करतो तो वैराग्याला प्राप्त होतो, त्याचं वैराग्य दृढ होतं. त्यामुळे त्याला वैराग्याची जननी म्हणलं जातं 12 भावना. भावना म्हणजे काय असतात? एक चिंतन आहे ना, ते एक विशुद्धी आहे, एक श्रद्धान आहे, एक धारा आहे निरंतर. आपण स्वतःबद्दल वेगळ्या वेगळ्या तऱ्हेने केलेलं उपयोगाला जोडलेलं आहे ते. अनित्य भावना, शरण भावना, म्हणजे संसारामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टीतून कसं आत्म्याकडे येता येतं हे त्या भावनांमधून सांगितलं. भावना म्हणजे सतत ज्ञानाचं खेळणं त्याच्यामध्ये. त्या एका विषयावर काय म्हणायचं, वारंवार चिंतन करणं, मंथन मनन, ह्याला म्हणलं भावना. जसं तुम्हाला काहीतरी घरामध्ये नवीन वस्तू आणायची आहे तर किती भावना त्याची, निरंतर भावना तीच असते ना. नवीन गाडी घ्यायची आहे, नवीन काय ड्रेस घ्यायचं आहे, तर त्यावेळेस सारखं त्याच्याबद्दल आणेपर्यंत त्याची भावना म्हणजे त्याच्याबद्दलच चिंतन सतत. मग तसं ज्ञानीला निरंतर चिंतन कोणाचं असतं? स्वतःच्या शुद्धात्म्याचं. आणि त्याला म्हणलं म्हणून ती वैराग्याची जननी असते. कारण खात असताना पण त्याचा विचार कुठं आहे? आत्मा तर खाणारा नाही आहे. बोलतोय, उपदेश देतोय, सगळी चर्या करतोय, तरीसुद्धा त्यांचं काय चिंतन आहे सतत? मी तर सगळ्यापासून भिन्न जाणतोय. मग ही यालाच म्हणायचं भावना. आणि ही भावना ज्याची राहती निरंतर, त्याला संसाराविषयी राग नसतो. संसारात राहतो पण तरीसुद्धा तशी आसक्ती नसते, त्याला म्हणायचं वैराग्य. म्हणून ह्या भावनांच्या द्वारे वैराग्य दृढ होतं. करायचं का? लवकर लवकर मोक्षाला जाणार. मग जो वैरागी झाला तो महाव्रती होतो. म्हणून एक भूमिका तयार केली पहिल्यांदा. चौथ्या ढालीमध्ये त्यांनी तुम्ही घरामध्ये असताना कुठल्या प्रकारचं व्रत पालन करू शकता हे सांगितलं. एकदेश व्रत श्रावकांची,
मग ते सांगून 12 भावनांचं चिंतन सांगितलं 5व्या ढालीत. आणि मग त्यापूर्वक वैराग्यामध्ये जो दृढ झाला तो महाव्रती होणार. मग त्या महाव्रतीची सगळी चर्या कशी असते हे सांगणार 6व्या ढालीमध्ये. त्यामुळे 6वी ढाल म्हणजे मुनित्व, सगळं मुनींचं स्वरूप समोर ठेवणार आपल्याला. 12 भावनांमधून पहिल्यांदा आपल्यामध्ये तशी भावना उत्पन्न व्हायला पाहिजे की मी सुद्धा मुनी होणार. मोक्षाला जाण्यापूर्वी तर मुनी होणारच आहे, पण त्याचे संस्कार आत्तापासून केलं तर त्याचं फळ कधी ना कधी मिळणार. तर आपण 4थ्या ढालीतलं शेवटचं दोहा बघत होतो ना, थोडंसं त्याच्याविषयी परत एकदा बघू. काय सांगायला लागले? 12 व्रत के अतिचार पन पन न लगावे, मरण समय संन्यास धारित सुदोष नशावे, यो श्रावक व्रत पाल स्वर्ग 16 उपजावे, तह ते चय नर जन्म पाय मुनी भय शिव जावे. सांग अर्थ. काय सांगितलं होतं? त्याचे पण म्हणजे 5, अतिचार म्हणजे दोष आहेत तर ते लावायला नको, म्हणजे निर्दोष व्रतांचं पालन करायला पाहिजे. पुढं मरणसमयी संन्यास धारण करून ते दोष नष्ट करावेत. जर व्रत घेतले, काय श्रावकाचं चर्या पालन करताय तर त्याच्यामध्ये जीवनभरामध्ये काय दोष लागले असतील तर नियमाने सल्लेख न होण्याच्या पूर्वी त्या दोषांचं प्रतिक्रमण पश्चाताप करायला पाहिजे. गुरु असतील तर गुरूंच्या साक्षीने, नाही तर मग भगवंतांच्या साक्षीने. जेणेकरून म्हणजे काय झालं, समजा कोणीतरी गृहस्थ आहे आणि त्यांनी प्रतिमा घेतली आहे, दुसऱ्या प्रतिमेपासून तर मुनींसारखं काय त्यागींसारखं सवळ्यामध्ये भोजन, शेगडीवरचा आहार, विहिरीचं पाणी हे सगळं त्यांच्यासारखं पालन करतात. समजा एखाद्या वेळेस काय झालं, त्यांच्याकडून शिवाशिव झाली कपडे आणि मग तसेच त्यांनी भोजन केलं, माहिती होतं, किंवा काय म्हणायचं नळाचं पाणी पिलं, असं काय कुठं काहीतरी दोष झाले असतील, त्यांचं त्यांनी नाही आहेत समजा गुरुत्यागी कोण त्यांच्याजवळ, तर त्यांचं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं. पण मरणाच्या पूर्वी त्या सगळ्या दोषांचं प्रायश्चित्त गुरूंकडून करायचं हे सांगायला लागलं. मी माझं केलं, जर समजा मी व्रती आहे आणि मी असं काहीतरी अतिचार लावले, मोडलं कुठून तरी, कोणालाच माहीत नाही, मलाच माहिती आहे, मग काय झालं त्याच्यामध्ये, म्हणजे मी माझं त्या दोषाचं पश्चाताप प्रतिक्रमण केलं पण उघडं केलं नाही त्या दोषांना. माझ्यापेक्षा जे मोठे आहेत किंवा गुरु आहेत त्यांच्यासमोर मी जर त्यांना ते दोष व्यक्त केले तर त्याचं प्रायश्चित्त त्यांना माहिती असतं, काय घ्यायचं काय नाही, काय द्यायचं. आणि मी माझंच काय केलं, जाऊ दे दुसऱ्या दिवशी उपास, नाहीतर काय मी माझं आपलं प्रायश्चित्त करून घेतलं असं आणि गुरूंच्या साक्षीने त्याचं क्षालन केलं नाही, तर ते सांगतायत की तुमचं संन्यास समाधी नीट साधली जाणार नाही. म्हणून समाधीच्या पूर्वी सगळ्या दोषांचं, गृहस्थी व्रती त्याचंच नाही, आपण सुद्धा आता अव्रती आहे, जे काय अजून प्रतिमा नाही आहेत आपल्याकडं, पण जे काय धर्म म्हणून आचरण करतो त्याच्यामध्ये काय आपल्याकडनं दोष अनेक लागतात. मग सांगतायत की मरणाची वाट बघू नका. आपल्याला माहिती की काल आपल्याकडनं 1-4 दिवसापूर्वी एक लहानपणी असताना काही जो दोष झाला असेल तो आत्ता प्रक्षालन करून टाका ना त्याचं, म्हणजे ते दोष जेवढे लवकर नष्ट होणार तेवढं भविष्य आपल्यासाठी चांगलं आहे. आणि त्या दोषापूर्वक जगू लागलो तर त्याचं कार्य ते करत राहणार आहे. त्यामुळे त्याच्या निमित्तात अनेक पापाचा वासरव बंद होतो, पुन्हा तसे उदय येऊ शकतात. म्हणून ज्यावेळेस आपण आलोय गुरूंच्या जवळ काय तिथंच चान्स आहे आपल्याला आपल्या दोषांना नष्ट करण्याचं. त्यामुळं आणि घाबरतात लोक, गुरूंना कसं वाटणार किंवा गुरु सगळ्यांना सांगणार तर काय पण असले विचार येतात, म्हणजे मी दोष केला आहे आणि कसं सांगायचं त्यांना, असं विचार करून कोणी दोषाचं प्रकटीकरण करत नाहीत गुरूंच्या समोर. पण उलटं सांगितलं की गुरु तुम्हाला मार्गदर्शन करू शकतील किंवा स्थितीकरण करू शकतील किंवा उलटं तुमचं प्रोत्साहन करू शकतील, कसं करायचं, जाऊ देत हे त्यांनी म्हणणं वेगळं, जाऊ देत छोटा दोष आहे तुमचा, झालाय विसरून जावा. आपणच असं म्हणलं तर सगळ्यात दोषी झालं. म्हणजे काय म्हणलं,
माझ्याकडून असं दोष एवढंसं ते चुकलं आहे काय त्याच्यामध्ये, असं मी म्हणणं योग्य नाही. गुरूंनी मला म्हणणं योग्य आहे, पण माझी परिणती कशी असायला पाहिजे, एवढा दोष झालाच कसं काय माझ्याकडून, छोटा का असे ना व्हायलाच नको. ही माझी परिणती असेल ना तर गुरु मला तसंच पण सोडतील. म्हणजे त्यांना माहिती असतं की आता हा जीव सगळं प्रयत्नपूर्वक करतोय पण चुकलं त्याच्याकडनं, काय झाले दोष, तर कोणाला कसलं प्रायश्चित्त द्यायचं हे सगळं त्या गुरूंना माहिती असतं, त्याचं ज्ञान असतं. 2 शिष्य आहेत समजा, दोघांकडनं सेम चूक झाली, किंवा तुम्ही गृहस्थ आहे कोणी आणि दोघांकडून पण काय तुमच्या गाडीखाली समजा काय पंचेंद्रिय गेलं, असं अनेक जण येतात सारखं प्रायश्चित्त मागायला म्हणून. काय ते एक जण फॉरेनमधने आले होते कोणीतरी, आणि त्यांचा मुलगा कुठेतरी घाटात घेऊन गेला होता गाडी, आणि त्यांनी सांगितलं की फार फास्टमध्ये गाडी होती तर समोरून हरणाचं पिल्लू आलं आणि ते डॅश करून असं घाट असल्यामुळं बाजूला दरी होती ते धडकलं गेलं जोरात, गाडी खाली नाही आलं पण इतक्या जोरात त्याला धडक बसली की ते जाऊन खूप दूर आपटलं गेलं आणि अर्ध मेलं झालं. मेलं नव्हतं पण अर्ध मेलं झालं होतं. पण आता ते राहणार नाही असंच त्याची एवढी दुर्दशा झाली होती. मग हे जैन असल्यामुळं त्यांनी काय केलं, त्याच्याबद्दल जरा त्यांना करुणा उतरून त्यांनी त्याचा काय मदत केली असेल थोडीफार, असं पण ते जगणार नव्हतं फार. आणि मग त्यांना पश्चाताप की आपल्याकडनं असं कसं झालं. मग ते येऊन माताजींकडे त्यांनी प्रतिक्रमण केलं की असं माझ्याकडनं झालं, मला खूप खेद वाटतोय, माझ्या डोळ्यासमोर सारखं तो जीव येतोय तडफडताना वगैरे, मी काय करू, मग अशा जीवाला काय प्रायश्चित्त देणार. आणि तेच असे अनेक जण असतात की पावसाळ्यात वगैरे सारखं बेडूक निघतात किंवा काय असा साप असतात रस्त्यावर शेतीच्या बाजूनी वगैरे, आणि रात्रीच्या वेळी ड्रायव्हिंग करणार तर त्याच्यामध्ये हिंसा होते. तर येऊन तसे प्रायश्चित्त पण मागण्याची पण एक स्टाईल असते बरं का. म्हणजे कोण कसं मागतंय, दोष झाला माझ्याकडून तर असं ते मेलं त्याच्याबद्दल काय करायचं, असं विचारणं चुकीचं. माझ्याकडनं असा दोष झाला, माझं सगळ्यात मोठं पाप आहे हे, माझं प्रमाद आहे, माझ्याकडून त्या जीवाची हिंसा झाली, खूप मोठा अपराध झाला माझा, ह्याच्यामध्ये किती काय म्हणायचं एक खंत आहे ना, खेद आहे माझ्याकडनं झालं असं. आणि मग त्यामुळे तिथं गुरु प्रायश्चित्त देणार तर दोघांना पण सेम हिंसा झाली आहे पण दोघांना प्रायश्चित्त वेगळं वेगळं देतील गुरु. त्यामुळं म्हणजे आहे ते फॉर्म्युला जे आहे ते देतील की, पण तरीसुद्धा त्याच्यातून पण कदाचित त्याला प्रायश्चित्त म्हणून उद्यापासून ड्रायव्हिंग करू नको म्हणून सांगतील. का बरं, कारण तुला निरर्गल राहतोयस असं आणि जर सगळ्यांना धडकत राहणार आणि म्हणणार माझी काय चूक होती, ते आला आडवण मेलं मी काय करू असं म्हणलं तर किती जणांना मारणार मग तू. म्हणून सांगितलं की दोष एकतर व्हायला नकोत आणि झाले तर गुरूंच्या साक्षीने त्याचं क्षालन व्हायला पाहिजे, प्रक्षालन, तर ते तुम्हाला समाधीमध्ये बाधा करणार नाही. म्हणून असे 12 व्रताचे जे काय सगळे 5-5 दोष आहेत, अतिचार आहेत ते नष्ट करावेत. कधी, मरण समयाच्या पूर्वी. तुम्हाला कधी येणार आहे माहिती आहे मरण, मग कधी करायचे, आज आत्ता जे काय माझे दोष झाले असतील त्याच्याबद्दल क्षमस्व, प्रायश्चित्त. पुढं सांग अर्थ. यो श्रावक व्रतपाल स्वर्ग 16 उपजावे, म्हणजे निर्दोषतेने 16व्या स्वर्गामध्ये जन्म होतो. जर असे श्रावकाचे व्रत पालन केले तर 16व्या स्वर्गामध्ये उत्पन्न होतो. म्हणजे सांगायचं आहे की उत्कृष्ट स्वर्गाचं, उत्कृष्ट पुण्याचा तो अधिकारी आहे. 16 स्वर्गाच्या वर काय असतं, 9 ग्रेवेक असतात, पुढं वर 9 अनुदिश असतात, पुढं वर 5 अनुत्तर असतात. ही काय माहीत नसतं तर काय काय 16 स्वर्ग, त्याच्यावर 9 ग्रेवेक, त्याच्यावर 9 अनुदिश आणि वर 5 अनुत्तर, त्याच्यावर सिद्धशिला. हे स्माइली नको वाटायला, सिद्धशिला. तर सांगितलं की
ह्यांनी काय सांगायला लागले, जो श्रावक आहे तो व्रताचं पालन करतो आणि कुठे जन्मतो, 16व्या स्वर्गापर्यंत जन्मतो. म्हणजे खाली इथे 16 स्वर्ग आहेत तर त्याचं मॅक्झिमम लिमिट 16 स्वर्ग, त्याच्यावर का नाही जन्मत. एवढं चांगलं उत्कृष्ट श्रावकाचं व्रत पालन करतोय, आजीवनपणे निर्दोष पाळलं, तर इकडे इतक्या वरपर्यंत स्वर्ग आहेत, तिथंपर्यंत का नाही जन्मत. 16व्या स्वर्गापर्यंतच आहे तुमचं लिमिट. या काळात तर नाहीच, पण जेव्हा केव्हा जाईल तेव्हा श्रावक उत्कृष्ट रीतीने कुठं जाऊ शकतो, 16व्या स्वर्गापर्यंतच. कारण 9 ग्रेवेकामध्ये जन्म होण्यासाठी कंडिशन आहे की तुम्ही निष्परिग्रही असायला पाहिजे, निर्ग्रंथ असायला पाहिजे. मग ते बरेही द्रव्यलिंगी असतील किंवा भावलिंगी असतील, मुनीच तिथं जन्मणार. इथं असणारे मुनी मरणार तर 9 ग्रेवेकामध्ये जन्मू शकतात, जन्मतातच असं नाही. पण याच्यावर 16 स्वर्गाच्या वर जाण्याचा अधिकार फक्त मुनींनाच आहे, बाकी कुठले जीव तिथे जन्मणार नाहीत. म्हणजे इथंपर्यंत मनुष्य तिर्यंच जन्मू शकतात आणि ह्याच्यावर नियमाने मुनीच असणार. ते पण इथं जन्मणारे कोण, सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी दोघं पण असू शकतात, पण दिगंबरच म्हणजे निर्ग्रंथ मुनीच. इथं जन्मणारे नियमाने सम्यक दृष्टीच असणार. आणि इथं 5 अनंतरामध्ये तर जन्मणारे जीव शीघ्र मोक्षाला जाणारे असतात. काहीतरी एक भवावतारी असतात, तिथून येतात, मनुष्य होणं जन्मणार आणि त्याच भवात मोक्षाला पण जातील. म्हणजे वरच्या स्वर्गाची पात्रता कशी ठरवली आहे, जेवढं परिग्रह कमी तेवढा दोष कमी, तेवढा मोह कमी, तेवढे काय म्हणायचं, श्रद्धा ज्ञान चारित्र्याचं पालन अधिक आहे. आणि त्याच्यामुळं सांगितलं तो जीव निर्विकल्प साधनेमध्ये राहतो, आपल्या सम्यक दर्शनामध्ये दृढ राहतो. आणि त्यामुळं तो इथले जीव सांगितलं ना स्वर्ग आहेत हे, तर 5 अनुत्तरमधले जे जीव असतात ते निरंतर तत्वचर्चा करतात, दुसरं काय करत नाहीत. केवढे असतात माहिती, आपल्या एका हाता एवढे देव आहेत ते. त्यांची उंची नसती फार, इथं खाली उंच आहेत देव, पण वरवर उंची कमी होत जाते, पण बाकी सगळं वाढतं. त्यांचं ज्ञान वाढतं, त्यांचं आयु वाढतं, त्यांचं पुण्य वाढतं, त्यांचं वृद्धी वाढतात, त्यांची शक्ती वाढते, सगळ्या गोष्टीमध्ये ते अधिक आहेत, सुंदर असतात. आणि मग हे जे देव आहेत ते कुठेही जात नाहीत. 5 अनुत्तरवाले देव आहेत ना, त्यांचं आयुष्य असतं ते 30 सागरपर्यंत, आणि तेवढ्या काळपर्यंत ते बस आपल्या विमानामध्ये बसून फक्त तत्वचर्चा करतात, सगळे एकमेकांची, दुसरं काहीच करत नाहीत. आणि त्यांचं आपल्यासारखं विषय रिपीट होत नाही. जसं मी 4थ्या ढालीपर्यंत आले तर परत पहिली ढाल घेते, परत दुसरी ढाल घेते, परत असं रिपिटेशन एका सब्जेक्टचं एखादा सुद्धा नाही होत. असं ते आपल्या असंख्यात वर्षामध्ये जे काही चर्चा करतात ना, सगळं डिफरंटच अपूर्व असतं. म्हणजे एक दिवसाची चर्चा दुसऱ्या दिवशी रिपीट नाही, एका टाईमला जे काही चर्चा करणार ती परत रिपीट होणार नाही, अशी अगाध जिनवाणी आहे. आणि असं ते पूर्ण आयुष्यभराच्या काळामध्ये कुठं जात नाहीत ते, असं कल्याणिकाला किंवा पर्वतीला कुठं मंदिरात जाऊन दर्शन करत कुठंही जात नाहीत. निर्विकल्पता इतकी असते ना त्यांची, त्यामुळं ते सगळं करणार तर घरात बसून एका ठिकाणी. आणि त्यामुळं त्यांची लेशा मंद असते, आणि मग तिथून ते येऊन जन्मणार तर नियमाने इथून तिथं जन्मण्यासाठी सुद्धा खूप अधिक पुण्याचं त्याच्याकडं बॅलन्स पाहिजे. आणि तिथंसुद्धा त्यांच्याकडून इतकी आराधना होती धर्माची की तिथं पण पुण्याचा अतिसंचय होतो, आणि त्याचं फळस्वरूप जेव्हा इथं जन्मतो त्यावेळेस तो कुठल्या तरी असं उच्च कुलामध्ये जन्मणार, राजा आदीच्या घरामध्ये, आणि तिथून त्याच भावामध्ये दीक्षित होऊन मोक्षाला पण जाऊ शकतो. म्हणून सांगितलं इथं कशासाठी सांगत होते, श्रावक जर जाणार प्रगती करेल तर 16व्या स्वर्गापर्यंतच जाईल उत्कृष्ट परिणामांनी, त्याच्यावर श्रावक जाऊ शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं अशा रीतीने श्रावकाचं व्रत पालन करून 16व्या स्वर्गामध्ये उत्पन्न होतो. तह ते चय नरजन्म पाय, तिथून च्युत होऊन नरजन्म म्हणजे काय, मनुष्य पर्याय प्राप्त करून मुनी होऊन शिव जावे. पुढे जातो, इथं जातो, इथं जात नाही आता. इथं कोण गेलं होतं, काल सांगितले होते, एकाच वेळी सगळे ध्यान करायला उभारले होते, आणि इथून मध्य लोकातून थोडे लोक इथं गेले, थोडे लोक इथं गेले. कोण, 5 पांडव, त्यातले 3 गेले सिद्धशिलेवर, 2 गेले इथं अनुत्तर विमानांमध्ये,
पण इथून इथं एक केसाचं अंतर आहे तरी सुद्धा इथून इथं जायला चान्स नाही. का? कारण देवांना मुनी होता येत नाही, सगळ्या परिग्रहाचा त्याग करता येत नाही, संयम अंगीकार करता येत नाही. त्यामुळे चतुर्थ गुणस्थानातून मोक्ष नाही आहे. मग हे जीव मरणार इथं त्यांचं आयु पूर्ण करून, परत मनुष्य होऊन जन्मणार, मग इथं आल्यावर परत मुनी होणार, सगळी साधना करणार, सम्यक दर्शनपूर्वक सगळं पालन करणार महाव्रतांचं, आणि मग मरून म्हणजे मरणार म्हणजे त्यांना निर्वाण होणार आणि मग ते मोक्षाला जाणार. तर सांगितलं अशा रीतीने सगळ्या व्रतांचं आपण निर्दोष पालन करणार तर त्याच्याद्वारे आपल्याला सुद्धा सुखाची प्राप्ती होते, एक मोक्ष मार्ग प्रशस्त होतो. तर काल आपण प्रश्न वाचला होता ना याच्यातनं की अहिंसा अणुव्रती आहे, तो कसं पालन करेल अहिंसा अणुव्रताचं. कुठल्याही जीवांची हिंसा होऊ देणार नाही, भले ते एकेंद्रिय असतील किंवा त्रस असतील, होऊ देणार नाही. झालं तर एकेंद्रियाची क्षम्य आहे त्याला, असं हे सांगितलं होतं. मग काय वाचलं होतं इथं की आपण जे पण अन्न खातो त्याच्यामध्ये पण जीवांचा घात होतोच. मग एका जीवाला मारणं बरोबर नाही का अनेक जीवांपेक्षा, असं प्रश्न विचारला होता. काय उत्तर दिलं तर त्याला म्हणायचं होतं शंका करायला की पंचेंद्रिय एकच मी मारलं आणि खाल्लं, आणि तेच तुम्ही एकेंद्रिय इतके मारता, इतकी फळं इतके भाज्या सगळे जीवच आहेत की ते. मग इतकं सगळं मारण्यापेक्षा एका जीवाला मारून जर त्याचं भक्षण केलं तर काय दोष आहे. काय सांगितलं होतं? एकेंद्रियांना खावं लागतंय हे आपलं मजबुरी आहे, पण म्हणून काय पंचेंद्रियांना मारून खाणं योग्य आहे असं नाही. म्हणजे काय म्हणलं की त्याला ज्ञान नाही आहे, जो शंकाकार आहे त्याला माहीत नाही आहे की एकेंद्रिय आपण का खातो, का भक्षण करण्यायोग्य म्हणलं, जरी ते जीव आहे तरी सुद्धा. मग आचार्यांनी सांगायला पाहिजे ना, ते जीव आहे तर त्यांना मारू नका, त्यांचं भक्षण करू नका. मग त्यांना का मारून म्हणजे त्यांना खाण्याची का परमिशन दिली शास्त्रामध्ये? तर त्यामध्ये मागं कारण सांगितलं की एकेंद्रियांमध्ये सप्तधातूची रचना नसते शरीरात. म्हणजे हाड, मांस, पू, रक्त हे सगळं दोन इंद्रियापासून सुरू झालं. मांसल भाग, जसं अळी आहे ना, अळीला मांसल भाग सुरू झाला, पण वनस्पतींमध्ये मांसल भाग असतोय का? म्हणजे त्यांना सप्तधातूंची रचना नसते, म्हणून त्यांना भक्ष म्हटलं गेलं. पण तरीसुद्धा आपल्याला मारावं लागतं, म्हणजे ते आपण तोडलं की ते मरतात जीव, ह्याच्यासाठी खेद आहे आपल्याला, मुद्दाम मारत नाही आहे आपण, पण हे शरीरासाठी म्हणून जे काय करतो त्याच्यामध्ये, म्हणून प्रतिक्रमण पश्चाताप शेवटी करतो दिवसाच्या आपण, की आपल्या त्या सगळ्या स्वयंपाकाच्या निमित्तात ज्या काही जीवांची हिंसा झाली त्यांची क्षमावली. पण दोन इंद्रियापासून पुढच्या सगळ्या जीवांमध्ये जर त्यांना मारला तर नियमाने मांसाहार होणार, पण एकेंद्रियांना मारून खाल्लं तर, म्हणजे एकेंद्रियांना जर भक्षण केलं तर मांसाहार नाही. त्याचं मागं कारण एकच आहे. काय म्हणले? एकेंद्रियांमध्ये सप्तधातूंची रचना नसते, त्यामुळं जरी त्यांना भक्षण केलं तरी सुद्धा ते मांसाहार नाही. एकेंद्रियांचे शरीर रस, रक्त, हाड, मांस, चर्म आदी धातूंनी बनलेले नाही. दुसरी गोष्ट अशी की मांस भक्षण करण्यामध्ये जितके परिणाम कठोर अथवा निर्दय होतात तितके अन्न भक्षण करण्यात होत नाहीत. काय म्हणलं? मांसाहार करणाऱ्याचे परिणाम पण तेवढे क्रूर असतात. त्याला मारण्याचे भाव आहेत, त्याला खाण्याचे भाव आहेत, तेवढी आसक्ती आहे. तशी क्रूरता, निर्दयता अन्न भक्षण करत असताना होत नाही. म्हणून दोन कारणं सांगितली. काय? एकेंद्रियांचं का भक्ष म्हणलं गेलं? एकेंद्रियांना जरी तुम्ही खाताय तरी सुद्धा अन्न जे काय खाताय ते एकतर ह्या सप्तधातूंनी रहित असतं म्हणून, आणि ते खात असताना जीवाचे परिणाम असे निर्दय, कठोर, क्रूर नसतात, म्हणून तिथं सांगितलं की त्रसजीवांची हिंसा अलाउड नाही. आपल्या स्त्रीला स्पर्श करण्यात व आई बहिणीला स्पर्श करण्यात परिणामामध्ये जसे मोठे अंतर असते, तद्वत मांस भक्षण करण्यात व अन्न भक्षण करण्यामध्ये अंतर आहे. समजलं? म्हणजे जरी स्पर्श करतोय तो आईला, बहिणीला वगैरे, आणि तेच स्त्रीला स्पर्श करतोय, तर त्याच्यामध्ये जसं तफावत आहे त्या परिणामात आहे ना, शेवटी स्पर्श तो स्पर्श आहे.
पण कुठल्या भावनेने करणार ह्याच्यामध्ये अंतर आहे. तसंच मांसभक्षण करण्यामध्ये आणि अन्नभक्षण करण्यामध्ये अंतर आहे. म्हणून सांगतायत रसजीवांचा घात करण्यामध्ये मोठा पापाचा दोष लागतो. मग तुम्ही हॉटेलमध्ये जाता जेवायला करायला, मग तिथं आता लिहिलेलं असतं बाहेर शाकाहारी, म्हणून तुम्ही बघून गेला. आणि एकदा कोल्हापूरमध्ये काय झालं, असंच एक जोडी गेली होती, जैन होते आणि शाकाहारी हॉटेल नाव लिहिलेलं म्हणल्यावर गेले. ॲक्च्युली त्यांना हॉटेलमध्ये खायचं नव्हतं, पण इलाज नाही म्हणल्यावर तिथं गेले होते. पण त्यांना टॅली करायचं होतं की खरंच शाकाहारी आहे का हॉटेल. नाव लिहिलेलं असं ना मस्त असतील, पण त्या नवऱ्याने काय केलं, मुद्दाम त्याला बोलवलं वेटरला आणि विचारलं काय काय मेनूमध्ये. त्याने जे काय सांगितलं तर त्यांनी मुद्दाम नॉनव्हेज डिश ऑर्डर केली. म्हणलं की हे नाही आहे का इथं, मला तेच खायचं आहे. तर तो म्हणला तुम्ही थोडा वेळ बसा, आणून देतो म्हणला. म्हणजे खायचं नव्हतं पण मॅनेज करतात लोक, हे सांगायला लागलो. आणि मग काय राहिलं मग त्याच्यामध्ये, शाकाहारी नुसतंच नावाला आहे का. आणि मग लिहिलेलं असतं वर शाकाहारी आहे खाली मांसाहारी हॉटेल म्हणून. आणि मग अशा ठिकाणी पण जातात लोक, किंवा मित्रांच्या मोहाने म्हणून मित्रांबरोबर तसल्या हॉटेलमध्ये खाणार नाहीत पण जाऊन बसतात. काय झालं मग आग्रह होत असतो, दुसरं काय नाही तू हे नाही तर दुसरं घे काय तर खायला. मग ते घेणार तर कशावरून, ते सगळं शुद्ध पवित्र आहे हो जेवण, तिथंच केलेलं आहे म्हणल्यावर एक तर त्यांच्याबरोबर बसवणार कसं आपल्याला. ते असं काहीतरी आपल्या बाजूला जर प्राण्याने एका प्राण्याला मारून खात असताना बघवणार का आपल्याला. मग इथं कसं ते प्राणीच की बाजूला बसलेले मित्र तुमचे, आणि ते प्राण्याला मारून खायला लागलेत म्हणल्यावर कसं बघवणार. आम्हाला तर ते कॉलेजला स्कूलला जाताना एक गल्ली लागायची जिथं की ते सगळे दुकानं असायची. आम्ही जेवढं अवॉइड करता येते तेवढं करायचो आणि दुसऱ्या रोडने जायचो. पण इलाज नसतं तर तिथनं जायचं म्हणजे आम्ही असं झापड लावल्या सगळं जायचो, कुठं आपल्याला काय दिसू नये सुद्धा. आणि मग अशी जीव आपल्याबरोबर बसून खात असताना कसं बघवणार. मग एका मुलाने विचारलं मला पुण्यामधल्या की म्हणले सगळे फ्रेंड्स आता तसलेच असतात, काय करायचं म्हणले. आम्ही बाहेर राहतो आणि सगळे काय म्हणायचं रूममेट्स म्हणा किंवा तर काय कॉलेजमेट्स असतात, सगळे कसले पण असतात. आता ते काय मी चूज करणार का म्हणले, तूच ये बाबा तू नाही खात, तू शाकाहारी तू जैन आहे, तूच माझ्याबरोबर, असं मी नाही चूज करू शकत म्हणला. मग सगळे फ्रेंड्स होतात, सगळ्यांच्या बरोबर आम्ही पार्टी करतो, इकडं तिकडं जातो, पण मी खात नाही म्हणला काय, पण त्यांच्याबरोबर जावं लागतं. मी म्हणले ज्यावेळेस तिथं त्यांनी असं काय खाणार आहे त्यावेळेस त्या दिवशी जाऊ नका तुम्ही. इतकं काय आपल्याला बाधित आहे का, तुम्ही काय म्हणायचं कंपल्शन आहे का तुम्हाला जायलाच पाहिजे तिथं म्हणून. म्हटलं तुम्ही नाही गेला तर टाळू शकता. तो म्हणाला की नाही असं कसं, पार्टी असती सगळेजण इन्व्हाइट करतात किंवा सगळ्यांना एन्जॉयमेंट करायला एकत्र असतो म्हणलं आम्हाला जावं लागतंय. म्हणलं मग त्या दिवशी तुझी अट घालायची अशी, मी जिथं येणार आहे तिथं तुम्ही असलं काय खाणार नाही तरच मी येणार. असं काय त्यांनी ते न खाता जगणार नाहीत असं नाही आहे. म्हटलं आपण कसं त्यांना प्रमोट करू शकतो हे बघायला पाहिजे. त्यांच्या अनुसार मी जर कॉम्प्रोमाइज करायला गेलो तर मरावं, जिथं जाईन तिथं तुम्हाला तेच भोगावं लागणार. त्यामुळं ते म्हटले असं केलं तर माझे सगळे फ्रेंड्स तुटतील म्हणला. म्हटलं असलं फ्रेंड्स ठेवण्यामध्ये आनंद आहे का, तसलं बघून त्यांच्याबरोबर जेवण खाण्यामध्ये आनंद आहे, कशामध्ये आनंद आहे आपल्याला. म्हणजे आज कसं पिढी वाया चालली आहे ना असं. त्यामुळं ज्ञान नसतं एक तर आपल्याला, ते स्वतः टिकलेत तसल्यामधनं म्हणजे पण विशेष म्हणायचं आता. नाहीतर कधी भ्रष्ट होतील सांगता येत नाही. तर ह्यांनी प्रश्न विचारला आहे पुढं की सिंह वाघ साप वगैरे जे काही दुष्ट घात करणारे प्राणी आहेत त्यांचा घात केल्याने अनेक जीवांचे रक्षण होईल, मग त्यांना मारण्यात काय दोष. कळलं. म्हणजे आत्मानुशासनमध्ये पण त्यांनी एक प्रश्न घेतला आहे असा की एक वाघ होता आणि तो त्या गावामध्ये धुमाकूळ घालायचा, सारखं यायचा आणि 1 महिन्यामध्ये 10 गायींना मारायचा तो. म्हटल्यावर ते सगळे परेशान झाले तिथले गावातले आणि सगळ्यांनी मिळून ठरवलं की त्या वाघाला मारायचं. तर ते बंदूक घेऊन निघाले. मग त्यावेळेस तिथे एक तत्ववेत्ता होता, त्यांनी विचारलं कोणाला मारताय तुम्ही. म्हटला तो वाघ दुष्ट आहे, तो आमच्या सगळ्या गायींना मारतो म्हणून आम्ही त्याचा वध करायला चाललो आहे. तर त्यांनी विचारलं वाघाने काय केलं, पाप केलं, वाघाने सगळ्या गायींना मारलं, मग त्याला आम्ही मारणार आहे. मग त्यांनी विचारलं त्या तत्ववेत्याने तुम्ही वाघाला मारताय, तुम्हाला कोण मारणार. म्हणजे तुम्ही वाघापेक्षा काय वेगळा झाला.
तो येऊन निर्बलांना मारतोय, तुम्ही पण बलवान होऊन त्याला मारायला चाललाय. म्हणजे काय झालं, मारणं हा उपाय नाही आहे. ठीक आहे, त्याला पळवा, त्याला काय इकडं येऊ देऊ नका, काहीतरी बंधन करा, ती गोष्ट वेगळी. पण जीवे मारल्यावर त्या वाघामध्ये आणि तुमच्यामध्ये तो पण झाला हिंसक, तुम्ही पण हिंसक. असंच विचारतात इथं की जे कोणी असं दुर्बल पशूंना मारतात त्यांना मारलं तर काय दोष आहे, असा प्रश्न विचारतात. कोणत्याही प्राण्याची हिंसा करणे म्हणजे पाप आहे, भले ते दुर्बल असेल नाहीतर सबल असेल. म्हणून हिंसा करण्यात प्रवृत्त होऊ नये. विचार करा, तुम्ही कोणकोणत्या हिंसक प्राण्यांचा घात कराल सांगा पाहू. चिमणी हिंसक आहे का अहिंसक आहे? मांसाहारी आहे का शाकाहारी आहे? चिमणी काय, सगळे मुंगी सुद्धा मांसाहारी आहे. डास, मगाशीच विचार आलं मला, म्हटलं डास किती एवढंसं ते प्राणी शाकाहारी आहे का मांसाहारी आहे? का बरं, ते कुठं मांस खात आहे? पण रक्त, हे पण रक्त पिते म्हणजे मांसाहारच झाला तो पण. तर त्यांनी सगळ्या पशूंची नावं सांगितली आहेत. चिमणी, कावळा, पोपट, मैना, तितर हे सगळे पक्षी हिंसक आहेत. सर्प, विंचू, मुंगी, अळी, अळीसुद्धा आता ते तुम्ही म्हणता ना काय जळवा, ते पण काय करतं एवढंसं, पण मांसाहारच करते, मांसाहारावर जगते. कुत्रा, मांजर, कोल्हा, उंदीर, उंदीर शाकाहारी का मांसाहारी आहे? शंका पडलं का काय? शाकाहारी असते उंदीर, मांसाहारी नाही आहे. पण तरी ते काय निर्बल आहे म्हणून त्याला मारणं, तुम्ही काय करता, पकडता त्याला, घरामध्ये उंदीर आलं म्हणून आणि जाळी लावून ठेवता आणि ते तसंच त्यात पकडलं गेलं आणि सोडायचं विसरला. काय झालं, खायला प्यायला काय नाही दिलं त्याला आणि पळायला चान्स नाही, मरून जाईल तिथल्या तिथं ते. मग मेलं तरी सुद्धा तुम्हाला पाप, तुम्ही न मारता सुद्धा. म्हणजे म्हणून सांगायचे की जरी त्याला पकडलं तरी पण सुरक्षित ठिकाणी सोडायचं. मग इथं एकांनी सांगितलं की त्यांच्या घरात त्यांनी पकडलं, असंच आलं होतं घरामध्ये म्हणून, आणि मग सोडायला गेले ते दूर गावाच्या बाहेर इथंच, आणि मग सोडले शेतामध्ये तर सुरक्षित पळालं म्हणलं ह्यांना आनंद, पण तिथं कुत्री होती. काय झालं, म्हणजे घरातून नेऊन त्या कुत्र्यांचं भक्ष्य बनवलं आपण फुकट. म्हणजे तेवढी पण सावधानता पाहिजे की जरी मी नाही मारत त्या पशुला तरी सुद्धा त्याचं रक्षा व्हायला पाहिजे, कुठं जरी त्याला सोडलं तरी. म्हणून कुत्रा, मांजर, कोल्हा वगैरे सर्व तिर्यंच व मनुष्य देखील आपापल्या पाप कर्माच्या उदयामुळे हिंसकच आहेत. यामुळे तुम्ही किती जणांना मारू शकाल? म्हणजे हिंसक आहेत म्हणून जर तुम्ही त्यांना मी मारतो म्हणलं तर कोणाकोणाला मारणार? दुसरे असे की तुम्ही हिंसक जीवांना मारण्याचा विचार मनात आणला, त्या अर्थी तुम्ही स्वतः हिंसक झालात. हिंसक प्राण्यांचा घात करणारे म्हणून महाहिंसक बनला नाही का? हिंसा करणाऱ्यांना तुम्ही मारणार म्हटल्यावर त्यांच्यापेक्षा मोठे हिंसक तुम्ही झाला. मग तुमच्या इतका पापी कोण राहिला? याकरता हिंसक जीवांची हिंसा करावी असा विचार तुम्ही मनात आणू नका. यापेक्षा थोडा विचार असा करा की जीवांना हिंसक कोणी बनवले? याचे उत्तर असे येते की सर्व जीव पूर्वी उपार्जन केलेल्या कर्माच्या स्वाधीन आहेत. पापाची परंपरा अनंत कालापासून चालत आली आहे, ती कोण दूर करू शकणार? पापी जीव कोणी केले व पुण्यवान तरी कोणी केले? जीवाला पापी कोण केलं, पुण्यवान कोण केलं? त्याच्या परिणामांनी बनलाय तो. ही सर्व कर्माची विचित्रता आहे. कालाच्या प्रभावाने पापी जीवांना पापाचे फळ देण्याकरिता अनेक पापी जीव उत्पन्न होतात. त्यांना नाहीसे करण्याचे कोणातही सामर्थ्य नाही. वाघाला कोण बनवलं? सिंहाला कोण बनवलं? मग असले हिंसक आहेत म्हणल्यावर देवाने बनवायला नको त्यांना? देव बनवणारा नसतो. गती तर अनादि अनंत आहेत. त्या गतींमध्ये असणारे जीव सगळे त्यांच्या कर्मानुसार जन्मत आहेत. दया धारण करण्याचा प्रयत्न करावा. मनात असा विचार येऊ देऊ नये की हा पापी जीव फार दिवस जगेल तर पापाचा बंद करील, त्यापेक्षा याला या पर्यायातून मुक्त केले तर निदान त्याला पुष्कळ पापांचा बंद तरी होणार नाही. त्याच्या पापाची चिंता तुम्हाला कशाला हो? तुम्ही उलट त्याला मारून फुकट पाप करताय. अशी करुणा करून पापी जीवाला मारण्यास उद्युक्त होऊ नये. तुम्ही सर्वावर दया करा. असंच अजून एक त्यांनी छान प्रश्न घेतलाय की कोणी असं दुर्बल झालेलं पशु आहे, मरण येईना त्याला,
म्हणून मी त्याला मारलं, उलटं त्याला मुक्त केलं ना त्याच्या वेदनेतून, त्याच्या त्रासातून. असं त्यांनी कुठंतरी एक प्रश्न घेतला याच्यावर. चांगले घेतलेत प्रश्नोत्तर, वाचून काढा की. रत्नाकर आणि सावरकरमध्ये सगळं वाचता येणार नाही, पण त्यांनी शंका समाधान म्हणून चांगलं घेतलं आहे खुलासा. तर त्यात त्यांनी असं म्हणलं की असं कोणी मरणाची वाट बघणारा जीव आहे, तरी तडफडायला लागलं त्या अवस्थेमध्ये, त्याला एवढं त्रास व्हायला लागला आहे. तर असे ते कुत्रे वगैरे रस्त्यावर भरपूर असतात ना, ॲक्सिडेंट झाले किंवा काय त्यांच्या डोक्यात किडे झाले, असे काय जखमा झालं, त्याच्यामध्ये आळ्या व्हायला लागले, तडफडत असतात. मग त्या जीवांना न मरण येते न जगू शकतायत. मग अशांना आम्ही मारलं तर काय चुकलं? मग ते गोळ्या देतात ना सगळे गव्हर्मेंटवाले, असे जीव कुठं काय उपद्व्याप करू नयेत, काय उत्पात करू नयेत म्हणून ते गोळी घालून त्यांना मारतात. मग त्यांनी काय चूक केली हो? असं मारण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही. त्यांचं त्यांनी त्यांच्या आयुनी जगणार आहेत, मरणार आहेत, त्यांच्या कर्मानुसार त्यांना ते शरीर मिळालं आहे. पण तुम्हाला करायचं तर सेवा करू शकता त्यांची, त्यांना रोगमुक्त करण्याचा प्रयत्न करा, जीवनमुक्त करायला का चाललाय? म्हणून जीवे मारण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हिंसा आहे. मग अशी हिंसा जिथं पण घडणार तिथं दोष आहे, पाप आहे. जो कोणी व्रती आहे तो तर हिंसा पाळणारच, पण आपण सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याकडून हिंसा न हो असा आपला सगळा व्यवहार असावा. हो, जाणा. हा मी जीव अन्न पाण्यावर जगणारा नाहीच, मी तर निराहार स्वरूप आहे. चैतन्य अमृत आहार स्वरूप आहे. खाणे-पिणे हा माझा स्वभाव नाहीच. खाण्यासाठी हिंसा करणारा मी नाहीच. माझ्यामध्ये स्वभावतःच अनंत बल आहे. शरीरामध्ये बल नाही, जीवामध्ये बल आहे. जाणा. अन्नामध्ये बल नाही, चैतन्याचे बल जाणा. अनंत शक्ती संपन्नोऽहम्, जीवोऽहम्.